दंडवत हो. श्रुतीस्थळ निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये 57 क्रमांकाची श्रुती श्रवण करणार आहोत. तथा निरूपणी साध्य प्रशंसा एकुदिसू भटोबास रामदेवासी निरूपण करीत होते. रामदेव आकाईसांचे पुत्र यांना एक दिवशी आचार्य भटोबास हे निरूपण सुरू असताना रामदेवी म्हणितले. तव रामदेवी भटोबासांना म्हणतात, भटो नको नको, गोसाव्यांचे निजैले बैसले ठाये का दाखवाल. म्हणजे आचार्य जेव्हा काही निरूपण करत असतील किंवा करतात त्या वेळेला त्यांचं सांगण्याचा जो काही भाव आहे, एकतर स्वामींचं वरदान आहेच, उत्तम अधिकार आहे, आणि सांगण्याचं उद्दिष्ट दुसरं काहीच नाही आहे. ना स्वतःची काही प्रसिद्धी करायची आहे, ना मानमान्यता कमवायची आहे, ना कुठलं द्रव्य त्यातनं कमवायचं आहे. म्हणजे कुठल्याच प्रकारचा गैरहेतू भट्टोबासांचा नाही आहे. दृष्टपर देखील कुठलाच हेतू त्यांच्या अंतःकरणामध्ये नाही आहे. आणि परमेश्वराची अपार आवडी आहे आणि ते सर्व साठलेलं आहे, साठवलेलं आहे ना. साचलेलं आणि साठवलेलं याच्यामध्ये थोडा फरक आहे. साचलेलं आहे जे आहे ते कुठेतरी काही दिवसांनी ते शिल्लक आलेलं आहे आणि काही दिवसांनी ते खराब होण्याच्या मार्गावर आहे. परंतु जे साठलेलं आहे ते आवर्जून साठवल्या गेलेलं आहे. ते श्रवण करताना ते सामावल्या गेलेलं आहे आणि ते सर्व असं बोलल्या जातं आहे. तर त्या बोलण्यामागे स्वामींचं एकूण एक ज्या लीळा आहेत, म्हणजे जेवढ्या भट्टोबासांच्या समोर घडलेल्या आहेत तेवढ्या सर्व भट्टोबासांनी पाहिलेल्या आहेत. नुसत्याच पाहिलेल्या नाहीत. जसं रुद्धपुरून आल्यानंतर आमचे स्वामी विचारतात त्यांना की श्री प्रभू, आम्ही आणि दादोस कसे तुम्हाला वाटले? सारखेच वाटले. मग त्यावेळेला स्वामींनी त्यांना निरूपण केलं आणि सांगितलं की दादोस हे कोण आहेत? एक जीव आहेत आणि श्री प्रभू निर्गुण ब्रह्म वगैरे. आणि मग त्यांच्या क्रियेत आणि स्वामींच्या क्रियेत, श्री प्रभूंच्या क्रियेत तुम्हाला काहीच फरक जाणवला नाही का? आणि त्यांनी थोडं चिंतन केलं आणि चिंतन केल्यानंतर त्यांना दादोसांच्या काही कुचित चेष्टा लक्षात आल्या, श्री प्रभूंच्या आगाध लीळा लक्षात आल्या. म्हणजे त्या ठिकाणी ते चिंतन त्यांच्याकडनं झालं आणि आमचे स्वामी म्हणतात की श्री प्रभूंच्या लीळा बघितल्या का तुम्ही? हो, बघितल्या. मग येत सांगा. ते म्हणाले, ते कसं सांगता येईल? स्वामी म्हणतात, नाही सांगा, तुम्हाला जसं सांगता येईल तसं सांगा. आणि मग एक एक जे निरीक्षण त्यांनी केलेलं आहे, श्रीप्रभूंना पाहिलेलं आहे, लीळा पाहिलेल्या आहेत, ते लीळेंचं चिंतन जे आहे ते करणं अपेक्षित आहे जीवाने. म्हणजे नुसतंच लीळा चरित्र वाचून काढणे नाही, तर त्या लीळा चरित्राचं, त्यातल्या लीळेंचं, त्यातल्या प्रत्येक क्रियेचं, परमेश्वराच्या प्रत्येक त्यातील बोलण्याचं आपल्याला चिंतन करता आलं पाहिजे. म्हणजे तरच ती लीळा जी आहे ती आपल्याला समजण्यास एक सुरुवात त्याच्यामध्ये होत असते. आणि जर का आपण त्या लीळेचं चिंतनच नाही केलं, शास्त्राचं चिंतन नाही केलं, वचनाचं चिंतन नाही केलं, नुसतंच वचनाचा अर्थ म्हणत नाही, वचन वाचणे आणि त्याचा अर्थपाठ करणे नाही, हा नुसता वरवडे अभ्यास झाला. त्या वचनाचं चिंतन असलं पाहिजे. आणि मग आमचे स्वामी जे वचन सांगतात, परस्परे मथन की जे मग नूतन. नूतन कशाला निघेल?
जर का त्या एका वचनाचा एकच अर्थ आहे तर ना. जेव्हा तुम्ही चिंतन करता तेव्हा प्रत्येक वेळेला ते वचन तुम्हाला वेगळा वेगळा म्हणजे काही तत्वाबाहेरचा अर्थ नाही सांगणार. तुमच्या नित्यविधीमध्ये त्या वचनाचा अर्थ काय येतो, निमित्तविधीमध्ये त्या वचनाचं अनुपालन कसं करावं, आणि सोबतच ज्या वेळेला आपल्याशी एखादा काही निमित्तविधीमध्ये अशक्य असेल तेव्हा त्याचं आचरण कसं असेल, किंवा निमित्तविधीमध्ये आपल्या साजात्य आपल्यापेक्षा मोठे असतील तर मग काय करावं, असं प्रत्येक दृष्टिकोनातनं ते वचन आहे. स्वामींचं वचन एकाच अर्थाने चालत नाही. प्रसंगोचित तुम्हाला त्याचा उपयोग घेता येतो. आणि म्हणून हे जे शास्त्र आहे या शास्त्राचं चिंतन खूपच महत्वाचं पडतं. आणि जर का काही लोक काय करतात की वचन आणि त्याचा अर्थ बस, आणि मग ते वचन सगळीकडे लावायला बघतात आणि तो अर्थ आणि समोरचं आचरण ते जुळत नाही. पण थोडंसं काय करावं लागतं, सगळ्या बाजूने ते वचन बघावं लागतं. सर्वार्थाने ते वचन जे आहे ते बघावं लागत असतं. आणि हे चिंतनाच्या माध्यमातून साध्य होतं. आणि म्हणून स्वामी त्यांना सांगतात की श्री प्रभूंच्या लीळा तुम्ही आठवा. आणि ते जेव्हा आठवतात तेव्हा आठवल्यानंतर मग एक 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 गोष्ट त्यांच्या लक्षात येते. श्री प्रभूंच्या लीळेतला जो अगाधत्व आहे, त्यांचा हेतू आहे, तिथपर्यंत पोहोचण्याचा तो प्रयत्न त्यांचा होतो. आणि तदनंतर त्या ठिकाणी दादोसांच्या ज्या काही म्हणजे जीवाच्या काही गोष्टी आहेत ते आपल्या लक्षात येतात. जीव आणि परमेश्वर दोन्हीचं चिंतन करायला सांगितलेलं आहे. दादोस आणि श्री प्रभू नव्हे, तर जीव आणि परमेश्वराचं चिंतन करायला सांगितलं की जीवाच्या क्रिया कशा आहेत आणि परमेश्वराच्या क्रिया कशा आहेत. जीवाचं ज्ञान सांगणं आणि परमेश्वराचं ज्ञान सांगणं याच्यात फरक आहे. आणि परमेश्वराच्या प्रवृत्तीनुसार जीवाने ज्ञान सांगणं हे एक वेगळं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आमचे आचार्य भट्टोबासांना हे चिंतन देवाने करायला सांगितलं, विहित केलं आणि त्याचं वरदान देखील दिलं. आणि त्याच्यामुळे ते काय म्हणतात, हे इथून चिंतन जे सुरू झालेलं आहे ते चिंतन त्या शेवटच्या घटकेपर्यंत त्यांचं आहे की मी गोसाव्यांच्या अमोघा लीळेंचं चिंतन करतो. किती वेळा सांगितलं स्वामींनी चिंतन करायला? एकदाच सांगितलं फक्त, की श्री प्रभूंच्या लीळेंचं म्हणजेच परमेश्वराच्या लीळेचं चिंतन करा असं एकदाच सांगितलंय त्यांना. परंतु ते आयुष्यभर त्यांनी ते चिंतन केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे डोळ्यासमोर घडलेल्या लीळा किंवा नंतर ऐकलेल्या लीळा, काही वाचलेल्या लीळा माहीमभट्टांनी लिहिलेल्या, अशा सगळ्या लीळा भट्टोबासांच्या समोर येतात. स्वामींची श्रीमूर्ती त्यांनी पाहिलेली आहे. 1-2 नव्हे तर 3.5 वर्ष स्वामींची श्रीमूर्ती पाहिलेली आहे. 14 वर्ष श्री प्रभूंचं सन्निधान नंतरच्या काळामध्ये. आणि एकूण किती? 14.5 वर्ष है ना, 6 महिने आधीचे पण. अशा प्रकारे स्वामींनी जे जे काही सांगितलेलं आहे, जे जे काही हावभाव वातवारे जेवढं काही स्वामींची हालचाली आहेत, त्या सगळ्या हालचाली भट्टोबासांनी टिपलेल्या आहेत. आणि म्हणून ते सांगतात की कवणी कवणीकडे म्हणे आणि कवणी कवणीकडे म्हणे. बाहुल्य भट्टोबास गोसाव्यांची प्रवृत्ती जाणती. म्हणजे अधिकार तर आहेच आहे, परंतु हावभाव स्वामींना म्हणायचं काय आहे, स्वामी बघतायत कुठे आणि बोलतायत काय, ह्याचा पूर्ण संदर्भ लावण्याची क्षमता भट्टोबासांमध्ये होती. आणि म्हणून तो जो प्रसंग येतो की तुम्हाला ताप आहे म्हणे, तिथे भट्टोबासांना कळतं की स्वामींना म्हणायचं काय. पांड्या नको गा, त्यांना काही रंग वगैरे लावू नका बरं का. हे म्हणण्याचं स्वामींना काय म्हणायचं आहे, त्यातले हेतू धातू हे भट्टोबासांना बरोबर कळतात, तिथपर्यंत ते पोचतात. आपल्याला वचनाचे 4 अर्थ सांगितले तरी वचन कळतच नाही. एक वचन तर कोणालाच कळत नाही. अन्य वार्ता त्या संदर्भातलं जे वचन आहे त्या वचनाचा अर्थ कुठल्या भाषेत आणि अजून किती सोपा करून सांगावा, कुठेच ते वचन जर का सांगितले अन्य वार्ता न कीजे,
परंतु त्या वचनाचा अर्थ नाहीच लक्षात येत, अन्यवर्थ होतच राहते. म्हणजे इत्यादी प्रकारे भट्टोबास असतील, माहीमभट्ट असतील, ह्यांना असं थोडक्यात सांगितलं तरी पण तो भाव त्यांच्या लगेच लक्षात येत असतो. तर हे भट्टोबासांचं चिंतन आहे. आणि त्या चिंतनात्मक दृष्टीने लीळा बघितली, नुसतेच लीळा बघितलेल्या नाहीत. आता तुम्हाला समजा सांगितलं लीळा वाचा, तुम्ही लीळा वाचून काढणार. आम्ही रोज 5 लीळा वाचतो. आता तुम्हाला जर का सांगितलं उद्या तुम्हाला एक लीळा इथे सांगायची आहे बरं का, आणि नुसती सांगायची नाही, समजून सांगायची आहे. आता लीळा वाचा. आता बघा तुम्ही दिवसभर एकच लीळा वाचत बसाल. आता तुमच्या लक्षात येईल की आता आपल्याला सांगायचं आहे. आता त्या सांगण्याच्या दृष्टिकोनातनं लीळा तुम्ही वाचणार. एक वाचायच्या दृष्टिकोनातनं लीळा वाचायची, एक ऐकण्याच्या दृष्टिकोनातनं लीळा ऐकायची, एक सांगायची आहे भाषणामध्ये नुसती लीळा म्हणून सांगायची, आणि एक समजून सांगायची लीळा. आता लीळा वाचा. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला वेगवेगळा दृष्टिकोन जो आहे तुम्हाला स्वतःलाच अनुभवायला मिळणार आहे. म्हणजे अधिकरणं जेव्हा सांगतील तेव्हा त्याचा उमट अजून तुम्हाला चांगला होईल. त्याचं कारण ते आहे की प्रत्येकाचं सांगण्याचं उद्दिष्ट वेगवेगळं असतं. अधिकरणांचं एक वेगळंच आहे, ईश्वराने अधिष्ठित केलेलं असल्यामुळे त्यांचं सांगण्याचा भाव वेगळा आहे, त्यांचं ते चिंतन त्यांचं वैयक्तिक ते वेगळं आहे. आणि त्यासोबतच जे काही शुभचिंतन असलं पाहिजे ते एक वेगळं आहे. आणि ते सांगतानाच्या आधी देवाला जी प्रार्थना आहे ती एक आहे. इतक्या सगळ्या गोष्टी एकत्र येतात आणि ते स्वतः अधिकारी, उत्तम अधिकारी आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे इतकी जी काही शिष्यमंडळी आहे ती कशासाठी, की प्रत्येकाच्या दृष्टिकोनातनं त्याला सांभाळण्याची क्षमता त्या अधिकरणांमध्ये असते, प्रत्येकाच्या क्षमतेनुसार बरं का. असं नाही की एकच क्षमता आपण तयार केलेली आहे आणि त्या क्षमतेने सगळ्यांना चालवायचं, तसं नाही. कुणाचा अधिकार कसा आहे, कुणाचा अधिकार कसा आहे, ते सर्वांचे अधिकार लक्षात आले पाहिजेत, ते सर्वांचे अधिकार कळाले पाहिजेत. आणि त्यानुसार त्यांना तसं तसं निरूपण असेल की तशी तशी सेवा असेल ती देता आली पाहिजे. एवढं चिंतन असावं लागतं एखाद्या अधिकरणांचं. आणि त्यावेळेला जाऊन ते पूर्ण मार्ग मंडळी सांभाळू शकतात. नाही तर आपल्याला 2 माणसं असतात ते सांभाळता येत नाहीत, आपल्याकडे 4 माणसं आली ती आपल्याला सांभाळता येणार नाहीत. आणि म्हणून ते सर्व चिंतन जे आहे ते भट्टोबासांचं आहे. स्वामींची एक एक लीळा त्यांनी बघितलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या सांगण्याची जी काही पद्धती आहे ते दुसरं तिसरं कोणी सांगू शकणार नाही. तसं कदाचित माहीमभट्ट पण तशा प्रकारे सांगू शकतील की नाही, सांगता येत नाही. आणि म्हणून इथे एक एक लीळा आणि एक एक त्या घटनाक्रम इतकं व्यवस्थितपणे आणि सविस्तरपणे सांगणं असणार आहे की ते ऐकल्यानंतर रामदेव त्यांना काय म्हणतात, भटो नको नको गोसावियांची निजैले बैसले ठाये का दाखवाल. दाखवाल म्हणजे लक्षात घ्या शब्द काय काय येतात त्याच्यामध्ये. आणि इथे रामदेवच म्हणतात, बाकीचे नाही म्हणत की ना रामदेव हे विशेष विरह अवस्थेमध्ये आहेत. परमेश्वराला त्यांनी, आमच्या स्वामींना त्यांनी बघितलेलं नाही आहे, परंतु त्यांचा अधिकार उत्तम आहे आचरणाचा. सगळेजण सांगतात तरी देखील आचरण त्यांचं सुरूच आहे. भट्टोबा सांगतात जाऊ नको, तरी देखील जाण्याची तयारी आहे. म्हणजे भटो तुमचं ऐकू की देवाचं ऐकू. म्हणजे तिथे तो प्रश्न निर्माण जो केलेला आहे त्याचं उत्तर काय आहे, देवाचंच ऐकायचं आहे, बाकी कुणाचं ऐकायचं नाही आहे. आम्ही खूप 10 लोकांचं ऐकत राहतो, याचा ऐक त्याचा ऐक, आणि जो जो सांगेल तसं तसं आपण करतो देखील. आपण हे पण नाही करत की हे बदलताना हे बरोबर आहे का, आधीचंच बरोबर आहे का, आत्ता करणार आहे तो बरोबर आहे का, तिसरं परत कोणतरी सांगणार आहे ते पण आपण करणार आहोत. म्हणजे आपल्या क्रियेमध्ये एक जो काही त्या ठिकाणी भूमिका आपली जी स्पष्ट असली पाहिजे, निश्चित असली पाहिजे, ती भूमिका आपली निश्चितच नाही आहे. परंतु रामदेवांची भूमिका निश्चितच आहे की देवाने सांगितलं तेच ऐकायचं. कोणी जरी काही सांगितलं तरी त्याला देवाने सांगितल्याचं प्रमाण असेल तरच ते ऐकायचं आहे.
आणि त्याच्यामुळे स्वामींच्या सांगण्याला ते त्यांची भूमिका निश्चित त्यांनी केलेली आहे. त्यांना काय करायचं आहे ह्याची निश्चिती त्यांच्याकडे वैयक्तिक असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं दूषित मन नाही आहे. म्हणजे दोन्हीकडे हे करू का ते करू, आपलं लक्ष केंद्रित का नाही होत, कारण हे करू की तो ते करू, असं दोन मतं आपल्या, दोन संदेह आपल्याकडे असले की मग असं आपलं लक्ष केंद्रित होत नाही. पण रामदेवांचं मात्र पूर्णपणे लक्ष केंद्रित झालेलं आहे. त्याच्यामुळे ईश्वराच्या विषयीचा जो काही त्यांचा मुळात अधिकार असल्यामुळे शास्त्र अभ्यासल्यानंतर त्यांच्यामध्ये विरह अवस्था, परमेश्वराच्या वियोगाचं दुःख त्यांच्यामध्ये इतक्या प्रमाणामध्ये आहे आणि ते आम्हाला दिसतं की त्यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पण त्यांनी ते स्वामींच्या ज्या काही लीळा ऐकल्या, श्रवण केल्या, त्याच्यामुळे ते म्हणतात की माझं अंतःकरण निवालं, चांगलं वाटलं मला. आणि ते पण कशा अमृत श्राव्य लीळा, अमृत ऐकल्यासारखं ते प्राप्त झालेलं आहे. म्हणजे इतकं त्यांच्या मनामध्ये स्वामींच्या वियोग अवस्थेचं ते दुःख आहे. आणि आता ही शेवटची जी अवस्था आहे, ही शेवटच्या अवस्थेमध्ये देवाला ऐकत ऐकतच देवापर्यंत जायचं आहे. म्हणजे आपण डोमेग्रामच्या जवळ पोहोचलो, प्रवासामध्ये आहोत आपण, आणि डोमेग्राम जवळ आलं की मग डोमेग्रामच्या गोष्टी निघतात का? डोमेग्रामच्या गोष्टी निघतात की नाही निघतात, पण विडावसर निघतात. मग विडा काढा, फुलं काढा, हे काढा, ते काढा, उपार काढा, ते ताटं घ्या, अमकं घ्या, तमकं घ्या, हे नाही झालं पाहिजे. डोमेग्राम आल्यानंतर डोमेग्रामच डोळ्यापुढे दिसलं पाहिजे पूर्ण, एक एक स्थान, त्याच्या लीळा पूर्ण नाही जरी राजमठ दिसला पाहिजे डोळ्यासमोर, असं झालं पाहिजे. म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये आमचे आचार्यही म्हणतात आता माझ्याशी कोणी काही बोलू नका, म्हणजे आता मला देवाला आठवू द्या. जिथे जायचं आहे त्यांची आठवण करत करतच त्यांच्यापर्यंत जर का पोहोचलं तर त्याचा एक गोडवा त्याच्यामध्ये राहत असतो. म्हणजे जे चिंतन केलेलं आहे ते जेव्हा भेटतं, समोर येतं, आणि जे भेटणार आहे त्यांचंच चिंतन करत करत त्यांना भेटलो तर ते एक वातावरण चांगलं राहतं. जसं तुम्ही अधिकाऱ्यांना भेटताना वगैरे लगेच त्यांच्या त्या समोर जात नाही आपण, हां बाबा भेटतील का आता, हो म्हटल्यानंतर लगेच आपण काय करतो, डोक्यावर घेतो, डोक्याला रुमाल बांधतो, टोपी घालतो वगैरे सगळं. म्हणजे हा काय केलं तुम्ही, वातावरण तयार केलं स्वतःच्या मनामध्ये. क्रिया बाह्य केलेल्या आहेत, डोक्याला काय बांधताय वगैरे बाह्य क्रिया आहेत, पण मनाची तयारी मात्र त्या ठिकाणी होते. तुमचा आवाज मोठा असेल तर तो आपोआप कमी होतो, मुलायम आवाज होऊन जातो. विनम्रता, ताठ मानेने आलो असेल तर विनम्रता होऊन जाते. म्हणजे ही तयारी जी मानसिक आहे ती तयारी होणं तेवढंच अपेक्षित आहे, गरजेचं आहे. आणि हे सगळं जेव्हा त्या ठिकाणी रामदेवांना सांगितलं जातं आहे तर त्यांचं वाक्य काय बघा, की ते म्हणतात की गोसाव्यांची निजैले बैसले ठाये का दाखवाल. दाखवाल म्हणजे का ऐकवाल असं म्हटलं पाहिजे होतं, का सांगाल किंवा का सांगता असं म्हटलं पाहिजे होतं. ते म्हणतात का दाखवाल, म्हणजे डोळ्यासमोर उभं करून टाकतात भटोबास, सगळंच्या सगळं. स्वतः एवढ्या आत्मीयतेने स्वामींच्या लीळा पाहिलेल्या आहेत आणि रोज आठवत आहेत. म्हणजे नुसत्याच पाहिलेल्या आहेत म्हणून नाही, रोज त्या लीळा आठवत आहेत. तुम्ही एखादीच लीळा घ्या, ती प्रत्येक महिन्याला तुम्ही ती सांगा किंवा बोला किंवा त्याचं चिंतन करा. प्रति महिन्याला तुम्ही जेव्हा जेव्हा ती लीळा घ्याल ती लीळा अजून चांगल्या प्रकारे उमटणार, अजून चांगल्या प्रकारे उमटेल. आता ही स्मृती मी आधी पण वाचलेली आहे बरं का, पण यातलं हे दाखवाल हे शब्द मी तेव्हा वाचलेला नव्हता. म्हणजे वाचलेला होता पण मला तशा दृष्टीने आज जसं मी सांगतोय तसं मला नाही दिसलं हे, की दाखवाल म्हणजे भट्टोबासांनी ते सगळं असं डोळ्यापुढे उभं केलं, सगळं दिसतंय त्यांना. कोणाला, जे ऐकणारे आहेत त्यांना दिसायला लागलं सगळं. असं आम्हाला दिसलं पाहिजे. जसं मी सांगितलं, साधायचा बुडतायत हे आम्ही फक्त आत्तापर्यंत वाचलं आणि आत्तापर्यंत ऐकलं आणि सांगितलं, परंतु साधायचा बुडण्याचा अनुभव अजूनपर्यंत आपण असा अनुभवला पाहिजे इथे बसल्या बसल्याच. म्हणजे एखादं काहीतरी आपण ऐकतो ना,
भूताखेताच्या गोष्टी ऐकल्यानंतर भीती का वाटते आपल्याला? आपल्याला असं जाणवायला लागतं बरं का, इथं पण काहीतरी आहे. आपण चालायला लागलो की कोणतरी मागे मागे चालतंय, असं अनुभवतो आपण आणि त्याच्यामुळे भीती वाटते. सादाईसांची लीळा अशी अनुभवता आली पाहिजे. आम्हाला सुद्धा पाण्याचा अनुभव, त्या खोलाचा अनुभव, बुडण्याचा अनुभव असं कुठेतरी आपल्यामध्ये आला पाहिजे आणि एकदम काटा आला पाहिजे अंगावर. म्हणजे त्यावेळेची परिस्थिती काय असेल? काळोख असणार आहे, है ना? आपल्याला जर का 4 वाजता पोती ठेवली तर आपण काय म्हणू? त्यावेळी भरपूर काळोख असतो वगैरे, थोडंसं उशिरा ठेवू आपण पोती. पण साधाईसा जेव्हा निघाले तेव्हा किती वाजले होते? काही वेळ होता का त्याचा काही? काही वेळ नव्हता. आपल्याला काहीच नाही माहित. 3ला निघाले का 2:30ला निघाले का 4ला निघाले? काहीच माहिती नाहीये. साधाईसांना काहीच नाही माहिती. ते पाणी तिथे खोल आहे का? तिथे ते उंचवटा आहे वगैरे काय? की आपण बुडणार आहोत का? आपण बुडतो आहोत का? काहीच माहिती नाही साधाईसांना. फक्त एवढंच माहिती आहे की देवाचं नाव घ्यायचंय. कारण की देवाकडे चालू वातावरण निर्मिती जी आहे ती कालपासूनच आहे. तिथून स्वामींपासून निघून मुक्कामाच्या ठिकाणी आले तेव्हापासूनच वातावरण निर्मिती आहे. रात्रभर झोप नाहीये आणि स्वामींकडे जायचंय जायचं ही मनस्थिती तुम्हाला आम्हाला अशी दिसली पाहिजे समोर. आणि मग त्या ठिकाणी तो बुडण्याचा जो काही प्रसंग आहे तो समोर दिसला पाहिजे. तो दिसला तर तुम्हाला ते लीळा कळेल. अन्यथा ऐकून आणि वाचून ती लीळा आम्हाला अनुभवायला येणार नाही. आणि म्हणून स्वामी जे सांगतात आम्हाला ते आम्हाला सगळं अनुभवता आलं पाहिजे. आणि ते म्हणून तिथे दृष्टांतात म्हटलं की अनुभवी जे ते निके सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने रामदेवांच्या समोर स्वामींच्या एकूण एक अशा लीळा उभ्या राहतात. स्वामींचं आसन झालं ओट्यावर, तो ओटा त्यांना दिसतोय. आता आम्हाला पूजा अवसरामध्ये जे सांगितलेलं आहे की लीळेमध्ये जे काही सांगितलेलं आहे ते आम्हाला स्मरणात आठवायचं म्हणजे नेमकं करायचं काय? लोक स्मरण करता करता एक लीळा आठवतात. एक लीळा आठवतात, पण त्या लीळेतलं जे काही बारकाई आहे, मग स्वामींचा ओटा असेल, मग स्वामींचे लोंबता श्रीचरणी आसन असेल, किंवा मग बाईसा तिकडे झोपलेल्या दिसल्या पाहिजेत आम्हाला, त्यांच्या त्या उशाला स्वामींच्या वाहना दिसल्या पाहिजेत, इकित खांकरणं देवाचं ऐकू आलं पाहिजे आम्हाला, बाईसांचं श्रीचरणा लागणं दिसलं पाहिजे, उपान्न ओळगवणं ते दिसलं पाहिजे. हे इतकं आपल्या स्मरणामध्ये आत्तापर्यंत तरी आम्हाला हा भाव निर्माण होणं गरजेचं आहे. ते आहे लीळा आठवणं. नुसतं एखादी लीळा माहिती ती एकदम असे हे केली तसं नाही. त्या लीळेच्या प्रसंगाच्या वेळेला आपण तिथेच आहोत, उभे आहोत बाजूला, असा भाव त्यावेळेला निर्माण झाला तर त्या लीळेमध्ये तुम्ही रममान व्हाल. तुम्ही जर का हातामध्ये गाठी असेल ना, तर गाठी फिरणं तुमचं बंद होऊन जाईल आणि फक्त त्या लीळेमध्ये तुम्ही देव आठवणे. आमच्या स्वामींनी काय सांगितलं? कुठला विधी सांगितला आपल्याला? हे देखिले तैसे आठवजे, हा विधी आहे फक्त. मी थोडं चिंतन केलं याविषयी की देवाने असं सांगितलं की नाम घेत राहा माझं, नुसतंच नाम घेत राहा असं नाही. पाचवे ते निरंतर मध्ये काय आहे? पाचवे ते निरंतर, पाचवे नाम निरंतर असं पण नाही म्हटलंय आमचे स्वामी. पाचवे ते म्हणजे पाचही अवतारांमध्ये पाचवे जे आहेत ते त्यांना निरंतर तुम्ही आठवा. मग ते नामाच्या माध्यमातून आठवा, ते लीळेच्या माध्यमातून आठवा, चेष्टेच्या माध्यमातून आठवा, मूर्तीच्या माध्यमातून आठवा. माध्यम कुठलेही 4 माध्यम दिलेत. 4ही माध्यम एकदाच घ्या किंवा एक माध्यम एकदा घ्या, परंतु काय करायचं? हे देखिले तैसे. या वचनामध्ये तर स्वामींनी स्वतःला अनुलक्ष केले, आम्हाला पाहिलं तसं. आता सन्निधानातल्या भक्तांनी पाहिलं, असन्निधानातल्या भक्तांनी कुठे पाहिलं? आपण कुठे पाहिलं? परंतु हे म्हणतात ना, का दाखवालं, म्हणजे ह्यांनी पण नाही पाहिलं, परंतु त्यांच्या डोळ्यासमोर सगळं ते आलेलं आहे. आम्हाला सुद्धा आमच्या डोळ्यासमोर सगळं असं उभं राहिलं पाहिजे आणि मग ते आठवणं, आम्ही तिथेच आहोत तेव्हा तुमच्या अंगाला काटा येईल. तुम्ही तिथे सांडव्याच्या लीळेमध्ये तुम्ही नाही आहे, परंतु तुम्हाला असं जाणवलं पाहिजे की आम्ही पण शिळेला हात लावलेला आहे, आमची ताकद तिथे काही उपयोगी पडली नाही.
आम्ही इकडे तिकडे आमची ताकद दाखवत राहतो, परंतु ची शिळा उचलण्यासाठी आपली ताकद काहीच उपयोगी पडणार नाही. तिथे स्वामींचं साह्यच असलं पाहिजे. इत्यादी प्रकारे प्रत्येक लीळेमध्ये आपण पाहिजे. साप पकडायला सांगितलं नाथोबासांना, पण ते पकडणारे आपण पाहिजे. तेव्हा तुम्हाला त्या लीळेतलं एक साक्षात्कार जो आहे तो तिथे समोर दिसेल. आणि मग असं असेल तर मग तुम्हाला विरह अवस्था, वियोग अवस्था, असन्निधान हे सगळं तुम्हाला जाणवायला लागेल. आणि म्हणून रामदेव म्हणतात, असे निजैले बैसैले ठाय, म्हणजे सगळं त्यांना दिसतंय, तो ओटा दिसतो आहे. स्वामी पहुडलेले दिसतात, उपहुडलेले दिसतात, लोमता श्रीचरणी आसन त्यांना दिसतं. इतकं भटोबासांचं सांगणं सुद्धा अधिकार वाणीतनं आहे आणि ऐकणारा जीव पण अधिकारी आहे. दोघंही जेव्हा अशी मिळतं जुळतं होतं त्यावेळेला ती टाळी लागते. आणि तसं नसेल तर मग झोप लागते निरूपणामध्ये. निरूपणामध्ये काय झालं पाहिजे, झोप उडाली पाहिजे आपली, है ना. समोर जर का काही प्रसंग आला, एकदम संकष्ट काही आलं, तेव्हा ते झोप लागते का? झोप उडून जाते. आणि संकटच कधी येतं, जेव्हा झोप लागते तेव्हा संकट येतं. आणि संकट आलं हे लक्षात आल्यानंतर झोप उडत असते. तसं आपल्या पुढे काय काय संकट आहेत हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला, तेव्हा जाऊन कुठेतरी डोळे उघडणार आणि मग डोळे लागणार नाहीत. एक वेळ अशी आहे की म्हणजे भटोबाचं निरूपण करतात स्वामी आणि झोप येते, तर स्वामी त्याच्यावर काय, त्यांना काय सांगतात, डोळ्यावर तोंडावर पाणी मारायला सांगतात. आणि एकीकडे भट्टोबास रिद्धपुरून येतात तेव्हा मात्र ते झोपच घेत नाहीत. ते सांगतात की असं ते झाडाला उभ्या उभ्याच जास्त झोपायचं नाही. म्हणजे त्यावेळेला मात्र झोप हा प्रकार नाही, कारण की त्यावेळी मोठं संकट आहे. आत्ता स्वामींनी बोलवणं पाठवलेलं आहे आणि मध्येच परत कोणतरी भेटेल आणि सांगतील की नाही सांगितलं देवानी यायला, त्याच्या आधी आपल्याला पोचायचं आहे. म्हणून त्यावेळेला झोप वगैरे फक्त औपचारिक आहे, नुसतं स्वभाव सारणे. प्राणासी आहार द्यावा ना, तसं प्राणासी झोप द्यावी हे वचन आहे. ते वचन काही स्वामींनी उच्चारलं नाही. जेवढी भूक असेल तेवढंच जेवा, तसं जेवढी झोप तुमची आहे तेवढंच झोपा. आपण जेवढी झोप आहे त्याच्यात थोडं एक्स्ट्रा झोपत असतो, खूपच जास्तीचं आपण झोपत असतो. पण तिथे भट्टोबासांनी ते केलेलं आहे. हे सगळ्या जेव्हा लीळा तिथे येतात तेव्हा ते भट्टोबा चालताना दिसतात, ते कसे झोपलेले आहेत, काय चिंतन करतात, हे सगळे ठाय रामदेवांना असे समोर दिसतात. आणि मग काही आम्हा अनुष्ठता ये, आणि स्वामींनी काय काय अपेक्षा आमच्याकडनं केलेले आहेत ते आम्हाला अनुष्ठता येईल का, एवढं सगळं आम्ही ऐकतो आहोत. आणि सगळं एकत्र ऐकल्या जात आहे. तसं एखाद्याने काय करावं, एका ताटामध्ये भरपूर पदार्थ वाढावेत. आपण म्हणतो एवढं का वाढलं, एवढं खाल्लं जाईल का आमच्याकडनं, है ना. नुसतं ताटातले पदार्थ जे काही वेळाने पचणार पण आहे, सगळं काय आहे. नाहीच पचले तर एखादी गोळी घेतली त्याच्याने तेही पचू शकतात, असेही औषधं आहेत. तरी देखील आपण म्हणतो की हे आम्हाला खाल्ल्याने जाणार एवढं, हे काढून ठेवा. तसं स्वामींनी आचार जो जेवढा काही सांगितलेला आहे तो खरंच आमच्याकडनं एवढा पाळला जाणार आहे का, मुळात हा प्रश्न निर्माण होणं गरजेचं आहे. येऊ द्या येऊ द्या असं नाही, त्याच्याविषयी प्रश्न निर्माण झाले पाहिजे. प्रश्न निर्माण झाले की मग नियोजन सुरू होऊन जातं. जोपर्यंत प्रश्न निर्माण होत नाही तोपर्यंत कुठल्याही कार्याचं नियोजन आपण करत नाही. आमच्या स्वामींच्या आचाराच्या प्रत्येक वचनाचं आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत, नित्यविधीचे प्रश्न पडले पाहिजेत, निमित्तविधीचे प्रश्न पडले पाहिजेत. आणि प्रश्न निघाले की त्याचं नियोजन जे आहे ते नियोजन, प्रश्न निर्माण झाले ना, कुठे जायचं आज विहरणाला, प्रश्न निर्माण झाला की नाही. आणि प्रश्न निर्माण झाल्यानंतर मग चिंतन सुरू झालं भट्टोबासांचं की स्वामी काल कुठे म्हणत होते, काल कुठे स्वामींची प्रवृत्ती होती, हे जे काय आहे ते त्या ठिकाणी त्याचं उत्तर मिळतं, त्याचं नियोजन सुरू होतं. आणि मग ते नियोजन सांगितलं जातं देवाला. अशा पद्धतीने प्रत्येक वचनाला आम्ही बघितलं पाहिजे. जसं तुम्ही काही, म्हणजे उदाहरण थोडंसं वेगळं आहे, तुम्ही कांदे घेता,
तेव्हा ते निवडता. तेव्हा निवडता म्हणजे 5-5 कांदे एकत्र निवडल्या नाही जात. एक-एक कांदा आहे ना. एक-एक जर का फळ असेल, फळ घेतो आपण, तर एक-एक फळ आपण असं बघून घेतो, की हे देवाला व्हायचं आहे, अधिकरणांना द्यायचं आहे. कदाचित आपल्याला घेताना जेवढं आपण नाही बघत, तेवढं अधिकरणांना देताना आपण जास्त निरीक्षण करून ते बघतो. तसं एक-एक वचन घेताना ते पूर्णपणे, पूर्ण दृष्टिकोन त्याचे विविध जे काही भाग आहेत ते आपल्याला बघता आले पाहिजेत. आणि त्या दृष्टीने भटोबासाने ते वचन घेतलं, बोडीगंगा समान. मला हे नेहमी वचन आठवत राहतं. ते बोडीगंगा भटोबासांना त्याचा मूळ अर्थ माहिती आहे, प्रकरण वशाचा अर्थ, की त्यांनाच सांगितलेला आहे. परंतु इकडे मात्र श्रुतीस्थळामध्ये त्यांच्याकडे वेगळा पण त्याचा अर्थ आहे. दुसऱ्याला देताना बोडी ते बोडी आणि गंगा ते गंगा, आणि स्वतःसाठी मात्र बोडी गंगा समान, हा वेगळा अर्थ आहे. स्वामींनी त्यांना सांगितला असेल किंवा त्यांच्या चिंतनातून त्यांना प्राप्त झाला असेल, परंतु तो अर्थ मात्र, एक अर्थ नित्यविधीतला आहे आणि एक अर्थ निमित्तविधीतला आहे. आम्हाला वचन असं बघता आलं पाहिजे की तेच वचन आहे नित्यविधीमध्ये कसं असेल, तेच वचन आहे निमित्तविधीमध्ये कसं असेल. असं सगळ्या दृष्टिकोनातनं आम्हाला वचन ते बघता तर आलंच पाहिजे, पण पाळता पण आलं पाहिजे. आम्हाला वचनाचे अर्थ पण कळाले, पण आम्हाला ते वचन नित्यविधीतही पाळता येत नाही आणि निमित्तविधीतही पाळता येत नाही. का नाही येत? येऊ शकतात, सगळे वचन तुम्हाला पाळता येऊ शकतात, फक्त त्या पद्धतीचा प्रयत्न आपण केला पाहिजे. स्वामींनी एक वचन सांगून ठेवलं की जीव जैसा संगी ठेवीचे तैसा ठाके. तुम्ही ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही राहणार आहात, तसं तसं तुम्ही आपोआप व्हायला लागता. काही कठीण नाहीये. आपण वाईटात राहिलो तर वाईट होऊन जाऊ, आणि चांगल्यात राहिलो तर चांगले पण होणार आहोत आपण. आपल्या फक्त आपण त्या दृष्टिकोनातनं आपण चाललो पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या मनाला, सर्वात पहिले तर शरीराला नव्हे, सर्वात पहिले तर मनावर हे संस्कार करावे लागतात आणि मग शरीरावर होत राहतात. काही वेळेला शरीराला ते कष्ट द्यावे लागतात आणि मग मनावर ते संस्कार होतात. आणि अशा पद्धतीने एक एक वचन आमच्या स्वामींनी काय सांगितलं, ऐसे कै होईल पोरा जीवा जे येथीचे ते आपुले. येथीचे म्हणजे देवाचं जे जे काय आहे. आता देवाची कुठली संपत्ती आपल्याकडे आहे? विशेषता आहे, प्रसाद आहे, स्थान आहे, सगळं आहे. आणि अजून म्हणजे शास्त्र आहे, त्याच्यामध्ये पण वचन आहेत. ही वचन आपली संपत्ती आहे बरं का, हे लक्षात घ्या. आपल्याकडे विशेषाची पेटी नसेल, प्रसाद नसतील, काही हरकत नाही. ज्यांनी हे प्रसाद ज्यांच्या स्पर्शामुळे तयार झाले, विशेष ज्यांच्या स्पर्शामुळे तयार झाले, त्यांच्याकडे जाण्याचा प्रवास आहे आपला. आपल्याला इथेच अडकून नाही राहायचं साधनामध्ये. आपला जो प्रवास आहे तो साध्याकडे जाण्याचा प्रवास आहे. त्यावेळेला तुमच्याकडे एकच जरी विशेष असेल तरी चालेल, आणि कदाचित विशेष नसेलच तर एखाद्याकडे ती अनुमतीच नाहीये विशेष ठेवायची. असे काही महिला वर्ग आहेत, त्यांना सांगितलं विशेष नाही पाहिजे तुमचा इथे. ते म्हटले आमच्याकडे विशेषच नाही नेत आहेत बाबा, कसं करायचं? नामसाधना आहे, कुठलं तरी एक साधन असलं पाहिजे चतुर्विध साधनांपैकी. तशा पद्धतीने या ठिकाणी नाम ही एक साधना आहे आणि आमचा प्रवास साध्याकडे जाण्याचा आहे. तर साध्यापर्यंत आम्ही नामाच्या माध्यमातून पोहोचणार आहोत. एखादा विशेष असलं तरी चालेल, आणि काही कारणांमुळे एखादा विशेष नसला जरी तरीही चालून जाईल, परंतु नाम नसेल तर नाही चालणार. मग ते नाम साधना असलीच पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला स्वतःला घडवता आलं पाहिजे, आणि हे सगळं काही जे आहे ते समोर असं दिसलं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात, आम्हा काही काही आम्हा अनुष्ठता ये, म्हणजे आम्हाला पाळता येईल का? पाळता येईल का म्हणजे सगळं पाळून तर राहिलं ते, पण पाळता येईल का म्हणण्याचा अर्थ काय आहे की आम्ही देवाच्या पसंतीला उतरू का? आम्ही म्हटलो की मी रोज स्मरण करतो, हे कोण म्हणू शकतं? जो त्याला त्या स्मरणाची जाणीव नाही आहे. ज्याला जाणीव आहे तो काय म्हणेल की माझ्याकडनं स्मरण मी रोज करतो, पण देवापर्यंत ते पोहोचतं की नाही पोहोचतं? त्या दिवशी ते सांगितलं ना आपण की आम्ही देवधर्म करतो, आम्ही देवधर्म करतो. काय देवधर्म करतो आपण? देवधर्म लेखी लागतो का आपला?
आपण आपण खातोय, परंतु त्याचं रक्त तयार होतंय का याचं चिंतनच करत नाही आपण कधी. तसं जेवढं काही देव धर्माच्या नावाखाली आपण करतो ते देव स्वीकारतायत का हे पहिले लक्षात घेतलं पाहिजे, है ना. आणि देवाच्या प्रवृत्ती अनुसार आपण करतोय का, की आपल्या कुठल्या तरी चुकीच्या वृत्तीमुळे त्याचा नाश होतोय. काय होतंय नेमकं, म्हणजे लक्षात घ्या, अभयोंचा दंडवत स्वामींनी आदल्या दिवशी घेतलेला आहे भोजनाचा, आणि स्वामी जेवतात तिकडे, म्हणजे असं कसं काय होतं. स्वामी म्हणाले ना की उद्या भोजन घेऊन या तुम्ही, त्यांच्या विनंतीचा स्वीकार पण केलेला आहे, आणि इकडे स्वामी जेवून घेतात. लक्षात घ्या, तेवढ्या वेळामध्ये अभयोंनी जर का दुःख केलं नसतं, तळमळ नसती केली, त्यांच्या त्या भोजनाचा स्वीकार नसता झाला. दंडवत घेऊन प्रत्यक्ष स्वामी आहेत, आणायला सांगून दुसऱ्यांचं भोजन स्वामी स्वीकारतात. लक्षात घ्या, आपण ज्या क्रिया करतोय ते स्वामी स्वीकारतातच कशावरून. आपल्याला वाटतं नाही, झाली आमची पंगत, झालं आमचं अन्नदान, झालं आमचं स्मरण, समाधानी होऊन जातो आपण. समाधानी नाही. इथे आमचं देवापर्यंत पोहोचले की नाही पोहोचले, कारण की अनेकांच्या विनंत्या आहेत, आपल्यापेक्षा अनंत चांगले चांगले जी विनंती करणारे परमेश्वराकडे आहेत. आपली विनंती देव ऐकत असतील का. आणि म्हणून ते प्रायश्चिताला काय करतात, पहिला दंडवत त्यांना असतो, शाब्द अपरोक्ष सामान्य ज्ञानी यांना, विशेष ज्ञानी यांना, की तुम्ही सांगा, आमचं काही देव ऐकणार नाहीत. बटोबास नातोबासांचं देव ऐकत नाही, बाईसांचं देव ऐकतात, ते मध्यस्थी करतात. म्हणजे अशी प्रार्थना आमची देव ऐकतील का. बटोबासांची नातोबासांची तरी ऐकली, पण आमच्याबद्दल जर का कुणीतरी मध्यस्थी केली, बाईसांचं तरी ऐकतील का. बाईसांना स्वामी तर तुम्ही गप्प बसा, आता इथे तुम्ही बोलू नका, त्यावेळेस तुम्ही बोललात, आता नका बोलू. यांची कृतकर्मे तुम्ही जाणा ना. त्या बैलाची विषयी तरी देवाला कीव आली, पण आपल्याविषयी आलेली आहे का. त्या बैलाला तरी कुठेतरी स्वामी दिसले, ते काय त्याला दर्शन म्हणता येत नाही, पण दिसले. आम्हाला तर तेवढे पण दिसले नाहीत, कारण की आम्ही अनुष्ठान कसा पद्धतीने करावं, काय करावं, आमच्याकडनं ते अनुष्ठान होतंय का, ते देवाच्या लेखी लागतंय का, याची तपासणी आपण करत नाही. एरवी 6 महिन्यातनं वर्षातनं एकदा रक्त तपासतात लोक, वाढलं का कमी झालं ते तपासता येतं. पण आमच्यातला धर्म वाढला की नाही वाढला, किंवा हा विधी केला, हा लेखी लागला की नाही लागला, याची तपासणी यंत्रच नाही आपल्याकडे. आहे, परंतु ते आम्हाला तपासता येत नाही, ते उपयोगात आणता येत नाही. आणि म्हणून हा प्रश्न असा आहे की मला अनुष्ठान करता येणार नाही, म्हणून मला सांगू नका, असा वाक्य नाही आहे त्यांचं. त्यांचं वाक्य आहे की एवढं देवानी सांगितलंय, एवढं करताना देवापर्यंत हा आचार पोचेल का, देवाला मी केलेला आचार आवडेल का, देव परमेश्वर स्वीकारतील का. घ्या घ्या. आणि त्या ठिकाणी बटोबास म्हणतात, हंगा जरी ननुष्ठे तरी गोसावे यांचा दारवठा का उघडता. म्हणजे इथे सांगतात, हंगा जरी ननुष्ठे तरी, याचा अर्थ वेगळा आहे, परंतु प्रथम दर्शनी वाक्य वाचल्यानंतर एक वेगळा अर्थ येतो, की ननुष्ठे म्हणजे ते म्हणतात की हे आम्हाला अनुष्ठान करता येईल का. आणि ते म्हणतात की ननुष्ठे तरी, जर का अनुष्ठान करता येत नाही तर मग गोसावी यांचा दारवठा का उघडता. कशासाठी आले तुम्ही या पंथामध्ये. मग जर का तुम्हाला आचार घडत नाही, तुम्हाला स्मरण घडत नाही, है ना, नेमकं देवानी सांगितलेल्याच गोष्टी घडतच नाही आहेत आमच्याकडनं, लीळेंचं चिंतन नाही. ते म्हणतात आम्हाला चतुर्वी स्मरण जमत नाही, नामस्मरण करतानाही झोप येते. म्हणजे परमेश्वराचं कुठलीही क्रिया करताना आमच्या पुढे अडथळे अडथळे अडथळेच येतात. मग जर का तुम्हाला आचारच नाही करायचा, तर मग गोसाव्यांचा दारवठा का उघडता. कशासाठी उघडताय तुम्ही, की बाबा आम्हाला मोक्ष पाहिजे, आम्हाला या पंथात यायचं आहे, असा दरवाजा तुम्ही का उघडला, असा एक अर्थ ओळ वाचल्या वाचल्या असं लक्षात येतो. पण याचा वेगळा अर्थ सांगितला जातो. हंगा जरी ननुष्टे, ते म्हणाले की जीवाला एवढं शक्य आहे का. आणि तिथे काय सांगितलं, जीवाची अशक्य असं काही निरूपण करतात का देव. शक्यतेची निरूपिती, तो अर्थ इथे आहे की ननुष्टे, जर का जीवाला स्वामींनी सांगितलेला आचार अनुष्ठान करता येत नसता, तर गोसावियांचा दारवठा का उघडता. देवाचा हा मोक्षाचा दरवाजा आपल्यासाठी देवानी खुलाच का केला असता,
तो त्यांनी खुला केलेला आहे. एवढे दिवस तो बंद होता, आपण तमात होतो, आणि मग देवानी तो दरवाजा उघडलेला आहे. तो सर्व विचार करूनच तुम्हाला आम्हाला शक्य होईल असाच आचार सांगितलेला आहे. खूप काही कठीण आचार देवाने सांगितलेला नाहीये. प्रपंच जेवढा कठीण आहे ना, त्याच्यापेक्षा कैक पटीने स्वामींचा आचार एकदम सोपा आहे. ज्यांनी प्रपंच केलेला आहे, त्यातली दुःखरूपता, पापमूळता, अनित्यता अनुभवलेली आहे, त्यांच्यासाठी तर स्वामींचा आचार एकदम उत्तम प्रकारचा असला पाहिजे. प्रपंचामध्ये लोकांचे हातापाया पडून दिवसभर काहीतरी कमवावं लागतं आणि मग त्याचं काहीतरी महिनाभर खायला मिळतं आपल्याला, है ना. काही का असे ना, तुमचा व्यवसाय असो नाही तर नोकरी असो, शेवटी काय आहे, एक गुलामी करावी लागते की नाही कोणाची तरी. तसं इथे आहे का? इथे मार्गामध्ये आपल्याला असं समोर वाढल्या जातं. भिक्षेमध्ये जे आहे नवम वेगवेगळ्या जे काय असेल ते देव प्राप्त करून देतात, तुमच्या अधिकारानुरूप प्राप्त करून देतात, आणि साह्य पण त्याच्यामध्ये होतं. घरी तसं आहे का? घरी जे आहे बनवलं तेच खायचं आहे. वाटलं जरी हे खायचं आहे तरी खाता येत नाही. पण इथे मात्र परमेश्वर सर्वतोपरी साह्य करतात. देवाने आम्हाला घाबरवलेलं आहे, 1 दिन भेटणार नाही, 2 दिन भेटणार नाही, पण देतात मात्र सर्वच आम्हाला, आहे की नाही. म्हणजे एवढं सगळं साह्य असून सुद्धा आम्हाला तो अनुष्ठान करताना आम्हाला त्रास का होतो? आणि प्रपंचासाठी पायपीट करताना मात्र काही पाय दुखत नाही, मात्र देवासाठी काही करताना लगेच आम्ही आजारी का पडतो? म्हणजे मानसिक आजारी बरं का, देहिक आजारी नाही. म्हणजे इत्यादी प्रकारे परमेश्वराने तुमचा आमचा विचार करूनच, जो शाळेचा अभ्यासक्रम आहे ना, तो प्रत्येकाचा विचार करूनच तो अभ्यासक्रम तयार केला गेलेला आहे की तो सगळ्यांना अभ्यासता यावा. आता त्यामध्ये जर का कोणी लक्षच देत नसेल वर्गामध्ये आणि अभ्यासच करत नसेल, आता त्याला शिक्षक वर्ग करणार काय? तशा पद्धतीने या ठिकाणी ते म्हणतात की अनुष्टवेना, तरी गोसावीने तो दारवाटा उघडलेलाच काय, तो दरवाजा का उघडलेला आहे? त्यासाठीच उघडलेला आहे. रोज दरवाजा उघडला जायचा, बाईचा दरवाजा उघडायचा, आणि आमचे स्वामी भटोबासांना रोज काय करायचे? दृक, स्पर्श अशा दोन्ही पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या हृदयावर श्रीचरण ठेवायचे, स्वरूपाचा स्पर्श द्यायचे. त्या सुखापरिमाण कवणीची नेणे, कारण की त्यावेळेला स्वरूपाचा स्पर्श आहे, त्याच्यामुळे तुम्ही आम्ही तो जाणू नाही शकत. आम्ही स्वामींच्या श्रीमूर्तीचा जो स्पर्श आहे तो अनुभवू शकतो, पण स्वरूपाचा जो स्पर्श आहे तो भट्टोबास अनुभवतात. आणि म्हणून मला जो प्रश्न असायचा की प्रसादे प्रसाद बांधी जात आहे म्हणजे का? कारण की त्यांच्या देहाला, त्यांच्या जीव स्वरूपाला परमेश्वराच्या स्वरूपाचा स्पर्श झाला, म्हणून त्या ठिकाणी तो अनुभव, तो सुखाचे परिमाण, एक कवणीची नेणे, हा जे काय वाक्य आहे ना, या वाक्यावर आपण खरंच विचार केला पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी काय झालेलं आहे की तो आनंद फक्त भट्टोबासच जाणू शकतात, आणि म्हणूनच तो त्यांचं देह असेल किंवा जीव स्वरूप असेल हे प्रसादवत होऊन गेलेलं आहे. जे प्रसन्नतेने दिलं तेच प्रसाद नाही, तर ज्यामध्ये देवानी प्रसन्नता रूप स्पर्श केलेला आहे ते सुद्धा प्रसादच झाला. ज्यामध्ये प्रसन्नरूप परमेश्वराने निरूपण सामावलेलं आहे देवाचं, ज्यामध्ये परमेश्वरच सामावलेलं आहे ज्यांच्या हृदयामध्ये, जीव स्वरूपामध्ये, ते प्रसादच आहे एक प्रकारचं. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रसादे प्रसाद बांधी जात आहे असं ते येतं. अशा पद्धतीने परमेश्वराचं जे दातृत्व आहे ते जीवाला, पूर्ण जीवाचा अभ्यास करून दिलेलं दातृत्व आहे. तुम्ही आम्ही म्हणू शकत नाही की देवाचा आचार कठीण आहे, म्हणजे हा देवानी आपल्यावर केलेला अन्याय असल्यासारखा होईल, तो अन्याय केल्यासारखा तो होईल. देवानी सोपंच सांगितलंय, पण आपण त्याला जेव्हा कठीण करून घेतो, जसं ते औषध आहे ते पटकन असं घेतलं तर, परंतु आपण ते घ्यायलाच जर का 15 मिनिटं अर्धा तास लावत असू तर, मला स्वतःला लागायचे औषध घेताना. औषध घेणं म्हणजे माझ्यासाठी आजार चांगला पण औषध चांगलं नाही असं. गोळी घ्यायची म्हणजे गोळी घेतानाच मला वमन व्हायचं. एक गोळी घ्यायला मला 15-15 मिनिटं लागायची. ती गोळी घ्यायची, टाकायची, परत
असं घेऊ की नको, घेऊ की नको असं व्हायचं. कितीतरी सोपी. आता मी औषध घेतो पटकन, तेव्हाच मला आठवतं की औषध घेणं किती कठीण करून ठेवलेलं आपण. किती सोपं काम आहे. तिथे ठेवलं, पाणी पिलं की झालं. तशा प्रकारे आचार करणं सोपं आहे, पण तो आपण कठीण करून घेतल्यानंतर मग हे प्रश्न उद्भवतात. आणि मग त्या ठिकाणी ते म्हणतात की घ्या घ्या बाप माझे पाऊले दोन्ही माठ झाडी. आपल्याला जे प्रश्न आहेत आचाराबद्दल त्याचं उत्तर याच्यामध्ये येतं. भट्टोबास म्हणतात की घ्या घ्या बाप माझे पाऊले दोन्ही माठ झाडी. 2 पावलंच फक्त. माठ झाडी म्हणजे दाट झाडी आहे, जंगल आहे, कठीण रस्ता आहे. जसं आपण प्रवास करतो आणि मध्ये घाट लागतो, तो घाटच तेवढा फक्त अवघड असतो, बाकी सपाट रस्ता लागला की परत प्रवास सुखकर आहे. तसा आपला प्रवास सुखकर आहे. आणि जेव्हा आचार करायचा तेव्हा मात्र घाट आहे, पण तो घाट तेवढ्या पुरताच आहे. एकदा तुम्ही तो घाट पार केला किंवा तो घाट चढायला एकदा तुम्ही लागलात की मग तुम्हाला काही जाणवत नाही त्याच्यामध्ये. आणि पावले दोन्ही, फक्त 2च पावले, म्हणजे काही वेळापर्यंतच तुम्हाला ते वाटेल कठीण, कारण आपण इथून इकडे चाललेलो आहोत. गाडीतनं प्रवास करता करता एकदम पायी चालायचं आहे, थोडासा त्रास होईल. पदयात्रेमध्ये आपल्याला पहिले 2 ते 3 दिवस त्रास होतो आणि त्याच्यानंतर काहीच वाटत नाही. त्याच्यानंतर उलट असं वाटतं की अजून पदयात्रा 4 दिवस अजून वाढवून घ्या. म्हणजे हे थोड्या वेळासाठी आपल्याला आहे, मग पुढा साम्राज्य की आणि पुढा साम्राज्य आहे. म्हणजे साम्राज्य म्हणजे तुमच्यासाठी सगळ्या सुखसुविधा तिथे आहेत. भिक्षा काय सांगितली? भिक्षा राज्यबाई. बघा, राज्यबाई आहे इथे. रोज आम्हाला प्रश्न पडतो की काय बनवायचं आज, काय खायला मिळणार आहे आज, प्रश्न आहे हा. परंतु इथे तसं नाही आहे. इथे तुमच्या अधिकाराच्या अनुरूप मिळणार आहे. परमेश्वर व्यवस्था करतात. आता इथे आपली व्यवस्था कोण करते? जीव करतायत. आपल्यालाच आपली व्यवस्था करावी लागते. तिथे परमेश्वर व्यवस्था आपली करणार आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी भिक्षा राज्यबाई आहे. आणि भिक्षा राज्य आहे म्हणजे साम्राज्यच आहे तिथे सगळं काही. फक्त आपल्याकडे संग्रह काही नाही आहे, सोबत काही नाही आहे. परंतु सोबत काही नसणं हे सुद्धा राजा असण्यासारखं आहे बरं का. सोबत जर का असणं म्हणजे हमाल असण्यासारखं आहे. आणि सोबत काहीच नाही, आपल्या कामापुरतं फक्त आहे आणि चाललेलो आहे. म्हणजे सगळी व्यवस्था पुढे झालेली आहे. हे राजापेक्षा वेगळं काय आहे का? राजकुमारापेक्षा वेगळी सोय आहे का? त्या राजकुमाराची सोय कोणी केलेली आहे? राजाने केलेली आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे हे काय आहे? पुढा साम्राज्य की साम्राज्य. फक्त थोडा वेळ तुम्हाला तो त्रास आहे आणि तोही तुम्ही मानला तर त्रास आहे, ना तर तोही त्रास नाही आहे. पांगळतो अंधाचा पायी ईश्वर प्राप्तीसी जाय. आणि सांगितलं, एक न्याय दिला. पांगुळ तो अंधाचा पायी ईश्वर प्राप्तीस जाय. पांगुळ म्हणजे जीव आहे, तो अंधाचा पायी म्हणजे संलग्नाच्या पायाने. आता संलग्नाला इथे अंध का म्हटलं? संलग्नाला ज्ञान नाहीये आणि जीवाला पाय नाहीयेत. म्हणजे जीव जे काही चेष्टकत्वाच्या अनुरूप करत राहतो तिथे तो संलग्न दिलेला आहे. पण दैवराटीच्या बाबतीमध्ये मात्र संलग्नाला काहीच कळत नाही. दैवराटीच्या बाबतीत जीवालाच कळत असतं आणि तो ईश्वर प्राप्तीशी जाय. म्हणजे जीव ईश्वर प्राप्तीला जातो आणि अंध तो म्हणजे संलग्न जो आहे तो पांगुळाचा पायी म्हणजे जीवामुळे तो कुठे जातो? चैतन्य प्राप्तीशी जाय. जीवाच्या मोक्षी चैतन्य मोक्ष जे सांगितलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कुठे जाणार? साम्राज्य म्हणजे काय? ईश्वर प्राप्ती, ईश्वर स्वरूपाची प्राप्ती, आनंदाची प्राप्ती. ऐसे निरूपिले म्हणजे असं निरूपण जे आहे ते भट्टोबासांनी केलेलं आहे. पुढची 58 क्रमांकाची स्मृती बघणार आहोत. पंडिता अनुसरण दामोदर पंडित आहेत, त्यांना हिरायसाचं निरोप पोहोचलेला आहे बरं का. आणि ती 54 क्रमांकाची स्मृती आहे. आणि आता इथे अनुसरण घडते ती 58 क्रमांकाची स्मृती आहे. म्हणजे काय झालेलं आहे की तिथून ते निघालेले आहेत, निरोप पोचलेला आहे. आणि पंडित बासी पूर्वी हिराईसा ते म्हणितले होते, पूर्व ओळख करून देतात. ही स्मृती कशी झाली? न आधी
हिराईसांना त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही अनुसरा, मी पुत्राचा विवाह करीन मग येईन, मी मुलाचं लग्न करीन आणि मग मी येईन. मग हिराईसे आली आणि मग आता आपल्याला जर का प्रश्न पडला असेल की पंडित बासांनी सांगितलं तू जा पहिली मी नंतर येईन, म्हणजे त्यांना अनुसरण घेण्याचा ओढा नाहीये वगैरे असं आपल्याला त्याच्यातनं दिसून येईल. ओढा असेल तर ते काय म्हणतील मी पहिले जातो, तू नको जाऊ आधी. हे जे काही प्रश्न पडले असतील पंडित बासांबद्दल त्याचं उत्तर आम्हाला या स्मृतीमध्ये मिळणार आहे. आणि त्यांनी सांगितलेलं होतं मग मी येईन. मग हिराईसे आल्या, अनुसरल्या, तीही मागा पुत्राचा विवाह केला. पंडित बासांनी मुलाचा विवाह वगैरे केला आणि मागवते घरी राहिलेची होते, घरी राहिले. आणि ते एका स्मृतीमध्ये येतं की पुत्राची ब्राह्मणी जी आहे ती जाणीवेची झाली, म्हणजे तिला प्रपंचातलं सगळं कळायला लागलं. म्हणजे आता तिला सगळं लक्षात यावं वगैरे, तोपर्यंत तरी थांबलं पाहिजे. म्हणजे हे पण आटोपलं. एक विशिष्ट जे काही दिवस आहेत ते दिवस त्या ठिकाणी ते थांबले आणि तदनंतर मग एक वेळ हिराईसी पंडितासी सांगोनी पाठविले. आणि मग एकदा त्यांनी सांगोनी पाठविले, म्हणजे कोणीतरी तिकडे येणार आहेत, अटनादी क्रमे त्या परिसरात जाणार आहेत, त्यांच्याकडे निरोप पाठवला, जा त्यांना निरोप द्या. किंवा एका मताने असं येतं की लिखिते पाठवली, लिहून त्यांना पाठवलेलं आहे. कारण की कोण कधी जाईल तिकडे वगैरे, आणि आटनादी क्रमे जाताना परत त्यांना तिकडे कुठे पाठवता वगैरे, म्हणून लिखिते पाठवली असं सुद्धा एक मत आलेलं आहे. आणि मग त्यांना लिखिते पाठवली किंवा कोणाकडे तरी निरोप पाठवला, जे पंडिता ते ऐसे म्हणावे, जिये चुलीची खीर खाल्ली तिये चुलीची काही राख खाल. आता कसा निरोप दिलेला आहे बघा. सरळ सांगायचं ना, अनुसरण घ्या, मुळे आता झालं आटोपलं वगैरे. परंतु जो व्यक्ती झोपलेला आहे त्यांना त्यांनी जाग केलेलं आहे एकदा, की एक तर तुम्ही अनुसरण घ्या किंवा मला द्या, हे जाग केलेलं आहे. आणि त्यानंतरही पंडित बास परत झोप लागली आहे ना. एकदा तुम्ही पहिल्यांदा जेव्हा एखाद्याला उठवता ना तेव्हा तुम्ही प्रेमाने उठवत असता, आणि तुम्ही उठवल्यानंतर तो व्यक्ती परत झोपला की मग तुम्ही प्रेमाने उठवत नाही, तुम्ही थोडं चिडचिड करून, खास करून मुलांना वगैरे उठवताना आई एकदम वैतागून किंवा चिडून त्यांना उठवत असते. त्या तशी पद्धती झालेली आहे की पुन्हा आता त्यांना आठवण द्यावी लागली. आणि मग आता आठवण कशी द्यावी, आता खडबडून उठलेच पाहिजेत ते. मग तिथे प्रेमाने उठून चालत नसतं ते, तिथे अशाच पद्धतीने ओरडायचं असतं की तो माणूस डोळेच खाडकन उघडले पाहिजेत. आणि सांगितलं जी चुलीची खीर खादली त्या चुलीची अजूनही खीरच मिळते आहे, म्हणजे छानच वाटतंय. पण राख खायची वेळ येणार, कारण खीर कधीतरी संपणार आहे आणि भूक काही आपली संपणार नाही, है ना. खीर संपत नाही तोपर्यंत सुख आहे, पण खीर संपल्यानंतर काय आहे, मग राख खावी लागणार. आता वास्तविक खीर आणि वास्तविक राख नाही बरं का. वास्तविक प्रपंचामध्ये काही वेळ आपल्याला आनंद असतो, वाढतो, आणि त्याच्यानंतरच्या काळात आपण तो मानून घेतो बरं का. प्रपंचात केलेला अपमान जरी असेल ना तरी तो आपण मानून घेतो, त्याचं सुख मानून घेतो. की ते आता काय आहे ना, की आता घरचे मला सांगतात तुम्ही जास्त धावपळ करू नका. म्हणजे काय म्हणतात घरचे, तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका, असं त्याचं म्हणणं असतं. आपण काय म्हणतो, मुलं मला म्हणतात, घरचे म्हणतात की जास्त काही धावपळ करू नका, आता तुम्ही, आम्ही सगळं करतो, म्हणजे आम्हाला पण कळतं, तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला कळतं, असे कंसातले वाक्य आहेत. हे आहे त्या चुलीची राख खाण्यासारखं आहे. म्हणजे तिथे अपमानहीच मिळतो आहे, परंतु मानलेपणाचे सुख आहे. जीवाने मळ रचना केली आणि संलग्नाने मानलेपणाचं सुख आहे, तसं तो प्रकार त्याच्यामध्ये होतो. म्हणजे इत्यादी प्रकारे ही वेळ तुम्हाला येऊ द्यायची आहे का, एवढंच लिहून पाठवलं. आणि मग निघाले. आता ते म्हणतात आता ही कोपली बरं का, आता जावे लागेल. तेही जाऊनी तैसेची सांगितले. आणि जे ज्यांना सांगितलेलं ते निघाले, पोहोचले, त्यांना सांगितलं. आणि पंडित बासी म्हणितले, मनात म्हणतात की आता कोपली, म्हणजे कोपली बरं काही, आता निघावे लागेल, म्हणजे आता
निघावं लागेल. म्हणजे हिराईसा या सारंग पंडितांच्या उमाईसा सारख्या नव्हत्या, गपचूपवाल्या नव्हत्या, या चांगल्या कणखर आहेत. म्हणजे त्या ठिकाणी धर्मकार्याबद्दलही तो भाव आहे. म्हणजे मुळातच त्यांचा स्वभाव कसा आहे, पुरुषार्थी स्वभाव आहे. म्हणून तर स्वतः पुढे गेलेल्या आहेत. बाई पुरुषाहूनही असावे म्हणजे काय, हेच आहे. पुरुषार्थाने पुढे गेल्या आणि पुरुषाला देखील पुरुषार्थानेच निरोप पाठवलेला आहे, असा हा पुरुषार्थ आहे. तर इथे या ठिकाणी ते बोलले की आता ही कोपलेली आहे, आता निघावे लागेल. आणि मग निघाले. तर एरीकडे भटोबासी म्हणे. ज्या दिवशी ते निघालेले आहेत, आता निघाल्यानंतर पोचायला समजा 1-2 दिवस लागतील, पायी पायी येणं प्रवास आहे. आणि ज्या दिवशी ते पोहोचणार आहेत त्या दिवशी भटोबास म्हणतात, आजी कोणी विजना जाऊ नको गा. आज कोणी विजनाला जायचं नाही. बघा, विजन हे नित्यविधी आहे आणि भेटकाळ हा निमित्तविधीमध्ये येतो. नित्यविधीपेक्षा निमित्तविधी थोर आहे. आणि निमित्तविधी करताना नित्यविधी काही ठाकत नाही. त्यांनी सांगितलं विजनाला जाऊ नका, म्हणजे दुसरीकडे जाऊ नका. याचा अर्थ विजन करू नका असं नाही सांगितलं. म्हणजे इथेच बसून तुम्ही आजचं विजन जे आहे ते करा. आणि मग आजी पंडिता सामोरे जावे लागेल. आज पंडितबास येणार आहेत, त्यांचं स्वागतासाठी आपल्याला सगळ्यांना समोर जावं लागणार आहे. भट्टोबास मोठे आहेत, भरपूर सन्निधानातले आहेत. दामोदर पंडित असन्निधानातले आहेत, वयाने छोटे असतील, ज्ञानाने छोटे आहेत, अनुसरण नाही आहे. परंतु स्वागताला कोण चाललेलं आहे, भट्टोबा स्वतः, पंथाचे पहिले आचार्य स्वतः स्वागतासाठी चालले आहेत. अनुसरण हा प्रकारच असा आहे की ज्याच्यासाठी स्वतः परमेश्वर सुद्धा नाथोबासांना घ्यायला आले तसं भट्टोबासांना घ्यायला आले. हे अनुसरण आहे. आणि हे अनुसरण घ्यायला पंडितबास येत आहेत. आणि मग त्यांना सामोरे जावे लागेल. मग भट्टोबास भिक्षुकासहित सामोरे गेले, सर्वांसोबत सामोरे गेलेले आहेत स्वागतासाठी. तेव्हा पहिल्याकडूनही पंडित आले आणि पंडितबास तिकडून येत आहेत. भेटी झाली म्हणजे थोडंसं मार्गाच्या बाहेर गेलेले आहेत, बाहेर त्यांची भेटी घेतलेली आहे. जसं पदयात्रा येते तर आपण पदयात्रेला मंदिरात आल्यानंतर भेटतो का, नाही, गावाच्या बाहेर जातो, तिकडून स्वागत करून त्यांना घेऊन येत असतो. आणि बिढारा आले, मार्गात आले. भोजन समय बटोबासी म्हणितले. भेटकाळ विधी संपन्न झाला आणि आता भोजन समय बटोबास म्हणतात, पंडितो या सांगा ते जेऊ, आपण भोजन करूया. तेव्हा ते वासनिक दशेमध्ये आहेत पंडितबास. ते म्हणतात की निवृत्ता सांगा ते प्रवृत्ता जेवू नये. निवृत्तासोबत प्रवृत्ताने जेवू नये, म्हणजे संन्यासाच्या पंक्तीला वासनिक वर्गाने बसू नये. म्हणजे तो एक मान आहे त्यांचा. त्यांच्या पंक्तीला तेव्हाच बसावं आपण जेव्हा आपण त्या योग्य असू, आणि आपण या दृष्टीने अयोग्य आहोत. आणि म्हणून ते म्हणतात नाही, आपलं आधी भोजन होऊ द्या. बहुतांशी ठिकाणी आम्ही म्हणतो आमच्या सोबत बसा, आमच्या सोबत बसा. ते म्हणतात नाही बाबा, आम्ही नंतर बसू. परंतु घरातला एक माणूस पंक्तीला म्हणजे बाबांसोबत बसवण्याची प्रथा असते बरं का. म्हणजे त्याच्यात मीठ कमी जास्त आहे की नाही ते साधू मंडळी थोडी सांगणार आहेत, आहे ना. त्यावेळेला आपल्या घरातला एक गुप्तहेर तो बसवायचा असतो. म्हणजे तो सांगतो की मीठ कमी आहे असं. आणि तुम्ही जर का विचारलं त्यांना का मीठ वगैरे काही, ते सांगतील काही म्हणणारच नाही तुम्हाला ते. म्हणून त्यासाठी एक माणूस बसवण्याची प्रथा आहे. पण एरवी खूप वेळा असं होतं की कोणी बसत नाहीत. आणि आम्ही तर सांगतो की साधूंच्या पंक्तीला बसत जा उलट, म्हणजे लवकर साधू होण्याचा योग येत असतो. आणि मग ते म्हणतात की असं जेवता येत नाही. भटोबासी म्हटले, तुम्ही म्हणत असा ते तैसेची, बरोबर म्हणता तुम्ही. परी जे म्हणून आले ती तेने ये. ज्या उद्दिष्टाने तुम्ही आलेत, तुम्ही आता कसे आलेले आहेत, तुम्ही वासनिक राहिले नाही. आता तुम्ही ज्या हेतूने आलेले आहेत, अनुसरणाच्या हेतूने आलेले आहेत, त्या हेतूने येणाऱ्या माणसाला तो साधूच्या पंक्तीला बसू शकतो. यथा मार्गातले जे काही लहान मुलं असतात तेही बसतात की नाही, ग्रस्त मंडळी नाही बसणार, पण वासनिक मुलं जे असतात मार्गातले ते मात्र बसतात. त्यांचं विधिविधानही केलं जातं. का केलं जातं ना, ते त्या इच्छेने, त्या हेतूने ते आलेले आहेत आणि म्हणून त्यांना बसता येतं. पंडितबासी म्हणितले, ते होईल, म्हणजे ते होणार आहे अजून. मी त्या हेतूने फक्त आलेलो आहे, पण अजून अनुसरण झालं का,
झालेलं नाही. म्हणून ते होईल तेव्हा होईल. तेवेळी भटोबास म्हणतात, ते झालेची बोली जे, ते झालेच तुमचं. जे सांगतो ना आपण, मी सांगत असतो की मानसिक अनुसरण नावाचा प्रकार आहे. आपण काय करतो, शारीरिक किंवा वेशरूपी अनुसरणाला जास्त महत्व देतो. आणि ते वेशरूपी अनुसरण तर होतच, ते पण आवश्यकच आहे. पण ते वेशरूपी अनुसरणाच्या आधी आपलं मानसिकी अनुसरण होत असतं बरं का. मानसिकी अनुसरण झाल्याशिवाय तुम्ही वेश परिवर्तन करू शकत नाही. मानसिकी अनुसरण झाल्याशिवाय तुम्ही तुमचं स्वदेश स्वग्राम संबंधियाचा संबंध सोडू शकत नाही. ते जर का तुम्ही सोडता, त्याच्याच आधी तुमचं मानसिकी अनुसरण झालेलं आहे. आणि काही बाबतींमध्ये बाह्य जे काही अनुसरणाचा जो विधी आहे, त्या गोष्टी पण आवश्यकच आहेत. आणि त्या त्या काळामध्ये पंडित बासांचे जे ते झालेलेच आहेत. आणि ते म्हणून म्हणतात, ते झालेची बोली जे, ते झाल्यात जमाय तुमचं, मग एकत्र जेविले. म्हणजे त्या वेळेला तिथे दुसऱ्या पाठामध्ये आलेलं आहे की ज्यावेळी तुम्ही तिकडून निघालात तेव्हा तुमचं अनुसरण झालेलंच आहे, कारण की सगळं सोडून आलेत ना ते. आणि मग एकत्र जेविले, तियेची दिसी तिसरा पहाडी भिक्षा केली. त्याच दिवशी, उद्या परवा 8 दिवसांनी 1 महिन्यानी आणि मुहूर्त काढून वगैरे दीक्षा झालेल्या नाहीयेत या स्मृतीस्थळातल्या किंवा आमच्या स्वामींच्या सन्निधानातले जे काही अनुसरण झालेलं आहे, ते आत्ताच्या काळामध्ये जसं मुहूर्त बघितला जातो की आमच्या दीक्षेचा कुठला चांगला दिवस काढा, जो चांगला तुमच्या आयुष्यातला काळा दिवस असेल त्या दिवशी जरी तुम्ही अनुसरण घेतलं तर तुमच्या आयुष्यातला उजळ दिवस, चांगला दिवस, त्याच्यापेक्षा चांगला दिवस आयुष्यामध्ये दुसरा तिसरा कोणी नाही. आणि म्हणून ज्या दिवशी आले त्या दिवशीच त्यांनी अनुसरण जे आहे ते घेतलेलं आहे. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 57 आणि 58 अशा 2 क्रमांकाच्या स्मृत्या श्रवण आणि चिंतन केलेले आहेत. दंडवत हो.